हळूहळू सर्वत्र शांतता पसरली. गावात सामसूम झाली. भाऊसाहेबाचा वाडा शांत होता. सर्वांची जेवण झाली होती. वाड्यात निशब्दता नांदत होती. कोणीही बोलत नव्हते की हसत नव्हते. तसं पाहिलं तर वाड्यात भाऊसाहेब, मावशी, शालन आणि आता आलेली पाहुणी अशी चारच माणसं होती. आणि त्या प्रचंड वाड्यात त्या चार जीवांचं अस्तित्व मुळीच जाणवत नव्हतं. फक्त घरात भांडी वाजत होती. भाऊसाहेबानं शालनला हाक मारली. शालन. आले दादा, असं म्हणून शालन पळत बाहेर आली आणि भाऊसाहेब म्हणाला, शालू, आता आलेल्या पाहुणेबाईचं जेवण झालं का? हो, झालं कधीच, शालन उत्तरली. मग असं कर, त्यांना म्हणावं जरा सोप्यात या. मी बोलावतोय असं सांग, सा. भाऊसाहेब म्हणाला आणि शालन घरात गेली. आणि ती तरणी हसत हसत बाहेर आली. ती पुढे येताच भाऊसाहेब चौफाळ्यावरून उठून पलंगावर बसत म्हणाला, बसा चौफाळ्यावर. ती तशीच हसत हसत चौफाळ्यावर बसली. भाऊसाहेबांनं डोळे मिटून क्षणभर विचार केला आणि पटकन डोळे उघडून म्हणाला, मी तुम्हाला तसदी दिल्याबद्दल क्षमा करा. मुळीच नाही, डोळे विस्पारून ती म्हणाली. उलट मीच तुम्हाला तसदी दिली आहे. काहीतरीच बोलून मला लाजू नका. म्हणजे काय? भाऊसाहेब उद्गारला. म्हणजे तसदी न देता तसदी दिली असं म्हणून क्षमा मागायची ही कुठली रीत आहे? असं म्हणता होय? बरं, तसं. भाऊसाहेब म्हणाला, आता कृपा करून मला असं सांगा की आपण कुठून आलात? मी 8 दिवसापूर्वी नागपूरहून कोल्हापूरला आले आहे. ती तरणी आपली भरदार छाती पुढं करून पदर सावरीत म्हणाली. काल मी चिंचणी गावाला गेले होते, कारण तिथं माझी एक मावशी आहे. परंतु मी मावशीकडे गेले आणि मावशी कोल्हापूरला गेली, म्हणजे आमची चुकामुक झाली. मग फिरले परत. आता कोल्हापूरला जाणार आहात असंच ना? त्यानं विचारलं. होय, आता मी कोल्हापूरला जात आहे, ती तरुणी शांतपणे म्हणाली. आम्ही मूळचे कोल्हापूरचे, परंतु आता आम्ही नागपूरला स्थायिक झालो आहोत. मग आता कोल्हापूरला का आला होता? भाऊसाहेबांनी विचारलं. कोल्हापूरला आमची थोडी इस्टेट आहे आणि ती आहे माझ्या नावावर. पण ज्या इस्माकडे तिची व्यवस्था पाहायची जबाबदारी सोपवली होती, त्याच इस्मानं आता सर्व बळकावली आहे. एवढेच. असं आलं लक्षात. भाऊसाहेब पुन्हा विचारात पडला. त्याच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती आणि ती कधीही भरून निघणार नाही असं त्याला वाटत होतं. त्या तरुणीची ती बोलण्याची ढब, ती बसण्याची येड, निस्पष्ट निशुद्ध मराठी, यामुळे तो दिपून गेला. त्याला त्याच्या मृत पत्नीची आठवण झाली. जर अशी सुंदर पत्नी मिळाली तर आपण जन्माचे सुखी होऊ असं त्याला वाटू लागलं. पण ते शक्य होणार नाही असंही त्याच्या मनानं त्याला सांगितलं. तो म्हणाला, मग तुम्ही अशा एकट्याच का बाहेर पडला आहात? मग काय करणार? ती गंभीर चेहरा करून म्हणाली. बरोबर घेऊन येण्यासारखं घरी कोणीच नाही. आई 10 वर्षापूर्वी मृत्यू पावली. वडिलांना जाऊन हे 4थं वर्ष. मी या एका मावशीकडे राहते. ती फारच थकली आहे आणि येणं तर भागच होतं. ते खरं आहे, परंतु या भागातील परिस्थिती धोकादायक आहे. याची तुम्हाला कल्पना आहे का? भाऊसाहेबांना विचारलं. मुळीच नाही, आणि जी आहे ती अगदी थोडी आहे, ती तरुणी म्हणाली. या भागात चोर आहेत आणि ते वाटमारी करतात, एवढेच मला समजले आहे. बाकी काही नाही. फक्त चोर आहेत? भाऊसाहेब गंभीर होऊन म्हणाला. चोर नव्हे, साक्षात मृत्यूच्या खोऱ्यात थैमान घालीत आहे. तो बंड्याबाग नावाचा कोणी महाभयंकर माणूस आहे. त्याचं नाव सर्वांना माहीत आहे. तो श्रीमंतांना लुटत असतो आणि त्याचं नाव कानी पडताच कित्येकांचा जीव कंठात येतो. तो राक्षस आहे, राक्षस. असं. तिनं आपले सुंदर डोळे विस्पारले आणि ती विस्मयचकित झाली. तिने एक बोट हनवटीवर ठेवलं आणि म्हणाली, मला हे मुळीच माहीत नव्हतं. तो पोलिसांना सापडत नाही. तो गोळीचं उत्तर गोळीने देतो.
त्याला कुणाची गोळी लागत नाही आणि त्याची गोळी मात्र कधीच चुकत नाही. भाऊसाहेब म्हणाला, दूर कशाला, 8 दिवसापूर्वी त्यानं मला स्वतःला पत्र पाठवून 20,000 रुपयाची मागणी केली आहे. नाहीतर तुमचा खून होईल असं कळवलं. अगं बाई, मग मोठी पीडाच आहे म्हणायची, ती तरुणी घाबरल्यासारखं करीत म्हणाली. बर मग आपण काय केले आहे पुढं? काय करणार मी? काहीच उत्तर दिलेलं नाही. मी आता पोलिसांचा बंदोबस्त मागून म्हणजे पोलिसांची मदत घेऊन त्याची वाट पाहत आहे. भाऊसाहेब म्हणाला, मला कुणापुढं नमतं घेणं पसंत नाही. तसा मी फार मानी माणूस आहे. आता या घडीला या माझ्या गावात 40 पोलीस आणि 2 फौजदार गस्त घालीत आहेत. नाक्या नाक्यावर पोलीस उभे आहेत, परंतु तरीही मला माझा भरोसा नाही. कसलीच शाश्वती नाही, कारण या गावाला 2 वेशी आहेत. ते आज पोलिसांनी रोखले आहेत, पण गावाभोवती जो तट आहे तो जागोजाग ढासळला आहे आणि त्याची डागडुजी करायची म्हटलं तर अनेक वर्ष लागतील. हा भयंकर प्रकार आहे, ती तरुणी भीतीच्या सुरात म्हणाली. आपण पुढे काय करणार आहात? काही नाही, भाऊसाहेब उद्विग्न होऊन म्हणाला. मी पोलिसावर भार घालून स्वस्त आहे आणि जो प्रसंग येईल त्याला तोंड देणार आहे. शिवाय पोलीस आहेतच, ते पोलीस जे करतील तेच होणार आहे. बोलता बोलता त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा ती खिन्न दिसत होती. आता ही काय बोलणार याची तो वाट पाहू लागला. मग प्रसंग कठीण आहे, ती तरुणी गंभीर स्वरात उद्गारली. या इथं नदीपलीकडे सावर्डे नावाचे एक गाव आहे. तिथं दादासाहेब नावाचा एक मातबर माणूस होता, पण त्यालाही या दरोडेखोरानं पहाटे जाऊन ठार मारला. भाऊसाहेब सावर्ड्याच्या रोखानं हात करून म्हणाला, म्हणून मी म्हणतो की तुम्ही अशा स्थितीत एकट्या बाहेर पडून हा धोका का पत्करला आहे? वेळ काही सांगून येत नाही. या भागात चोर आहेत इतकंच मला समजलं, पण बंड्या वाघ म्हणे भयंकर माणूस आहे. ती तरुणी उरोजावरील पदराची चाळवा करीत म्हणाली. आणि समजा जरी त्या चोराने मला वाटेत अडवलं असतं तरी त्यांनी काय केलं असतं? माझे फक्त दागिनेच घेऊन गेले असते, आणि उद्या जरी ते आडवे आले तरी दागिनेच लुटणार, दुसरं काय? नाही, भाऊसाहेब नकारार्थी मान हलवीत म्हणाला. तसं कसं म्हणता? तुमचे दागिने लुटूनच हे प्रकरण थांबणार नाही. तुमच्या जवळ लुटण्यासारखे फार काही आहे. अहो, जगात जे अलौकिक आहे, अप्रतिम आहे आणि अतुलनीय आहे ते सारे तुमच्या जवळ आहे. अहो, मृगाजवळ कस्तुरी असते, पण त्या कस्तुरीची किमया त्या मृगाला कधीच कळत नाही. तद्वत तुमच्याजवळ भगवंताने जे दिलं आहे त्याची महती तुम्हाला मुळीच कळत नाही. ते ऐकून ती हसली, लाजली आणि मग तिने एक गोड मुरका मारला. मान तिरपी केली आणि म्हणाली, अय्या, तुम्ही तर उत्तमपैकी कवी आहात. हे पहा, थट्टा करू नका, तो म्हणाला. मुळीच मी थट्टा करीत नाही हो तुमची, ती मान खाली घालून म्हणाली. मग मी म्हणतोय ते खरं आहे की नाही? त्यानं रोखून पाहत विचारलं. काय ते मला समजलं नाही, ती सरळ बसत बोलली. ते म्हणजे लुटण्यासाठी तुमच्याजवळ फार काही नाही, नि जे आहे ते जगाच्या मोलाचे आहे, भाऊसाहेब म्हणाला. आणि माझं मत बरोबर आहे की नाही? अगदी 100% बरोबर आहे. ती पुन्हा लाजली. तिनं लाजून अंगाचा मुरडा करून घेतला आणि तोंडाला पदर लावून हसू लागली. मग भाऊसाहेबाच्या हृदयात धडधड सुरू झाली. मग काय सांगा ना, ती म्हणाली. मग 4 दिवस राहा ना, भाऊसाहेब बोलला.